नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 3 इयर्स 2025चं ग्रीव्हियन्स राउंडचा आजचा शेवटचा दिवस आहे. ग्रीव्हियन्स राउंड म्हणजे काय? तर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करायचे पेंडिंग असेल, कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे पेंडिंग असेल किंवा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही एडिट करायचं असेल, काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील, काही कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे असतील, तर आजचा शेवटचा दिवस आहे. त्याच्या डेट्स मी तुम्हाला आता सांगत आहे. जर अजूनही कुणी जर केलं नसेल अपलोड जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत, त्या विद्यार्थ्याने डॉक्युमेंट अपलोड करून टाका. आज 12 वाजेपर्यंत 12 एएम म्हणजे रात्रीचे 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा लास्ट टाईम दिलेला आहे. त्याचे डेट्स मी तुम्हाला सांगत आहे, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते यामधून क्लिअर होऊन जातील. ओके. नॉर्मली आपण बघितलं कॅप राउंड 3चं यामध्ये शेड्यूल मी ओपन केलेलं आहे. ठीक आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर ग्रीव्हियन्स राउंड 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर म्हणजेच आजची 3 सप्टेंबर ही डेट आहे. ही आजची लास्ट डेट आहे. तुम्हाला यामध्ये काय करायला भेटत होतं? ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही मिस्टेक असतील ते तुम्ही चेंज करू शकता. डॉक्युमेंट्स काही अपलोड करायचे असतील, कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, रिसिप्ट अपलोड करायची असेल, त्या विद्यार्थ्यांनी आजची लास्ट डेट आहे. जर तुम्ही केलं असेल, तर काही करू नका. वेट करा फायनल मेरिट लिस्टचा. त्याची डेट मी तुम्हाला सांगत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही डॉक्युमेंट अपलोड केले नसतील, अशा विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड करा. जर तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड नाही केलं, तर तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली ओपनमध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल. समजा काही विद्यार्थ्यांनी एस-सीमधून ॲप्लाय केलेला आहे, काही विद्यार्थ्यांनी ओ-बी-सीमधून ॲप्लाय केला असेल. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील, तर डेफिनिटली तुमचा फॉर्म हा ओपनमध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल. आता ओ-बी-सीसाठी रिसिप्ट वगैरे तुम्ही अपलोड केलं, तर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट देण्यासाठी 6 महिन्याचा टाईम दिलेला आहे ओ-बी-सी आणि एस-सी-बी-सी स्टुडंटसाठी. बाकी अदर कॅटेगरीला कोणतेही रिलीफ दिलेला नाहीये, सध्या तरी अपडेटनुसार. ओके. सो बाकीचे विद्यार्थ्यांकडे जर कास्ट सर्टिफिकेट, ओरिजिनल वगैरे या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील, तुम्हाला जरी कॉलेज अलॉटमेंट झालं, तरी सुद्धा तुम्हाला तिकडे ॲडमिशन कॅन्सल करावं लागेल किंवा कॉलेज तुम्हाला एंटरटेन नाही करणार. जर तुमच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट असतील, तरच तुम्ही कॅटेगरीमधून ॲप्लाय करा. डेफिनिटली तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट हे होऊन जातील. पण तुमच्याकडे कॅटेगरीचे डॉक्युमेंट नसतील, तर तुम्हाला ओपनमधूनच ॲप्लाय करावं लागेल. इनफॅक्ट तुमची जी प्रोफाईल आहे, ओपनमध्येच डायरेक्ट कन्व्हर्ट होऊन जाते. सो आजची डेट लास्ट आहे. जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये किंवा तुम्हाला कॅटेगरीमध्ये किंवा तुम्हाला मार्क्समध्ये काही चेंजेस करायचे असतील, आजची ही लास्ट डेट आहे एल-एल-बी 3 इयर 2025 स्टुडंटसाठी, कॅप राउंड 3 साठी. ह्या सर्व गोष्टी आज केल्याच्या नंतर जे विद्यार्थी प्रॉपरली फॉर्म फिलअप करतील, प्रॉपरली ज्यांचं नाव अल्फाबेटिकल लिस्टमध्ये आलं होतं, अशा विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येऊन जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येईल, असेच विद्यार्थी कॉलेज अलॉटमेंट होण्यासाठी पात्र असतील. ओके. सो फायनल मेरिट लिस्ट राउंड 3 साठी कधी पब्लिश होणार आहे? 7 सप्टेंबर 2025 रोजी आणि ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येईल, अशा विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार आहे 9 सप्टेंबर 2025 रोजी. सो यामध्ये तुम्हाला समजेल कोणता कॉलेज तुम्हाला अलॉट झालेला आहे. ते जे विद्यार्थी असतील ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जातील. जे डेट्स आहे ॲडमिशनसाठी, डेट्स आहेत 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या डेटला तुम्हाला ॲडमिशनसाठी कॉलेजमध्ये जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील असे विद्यार्थी. ओके. आता यामध्ये खूप डाउट येऊ शकतो विद्यार्थ्यांचा, की सर फायनल मेरिट लिस्टमध्ये नॉट कन्सिडर्ड फायनल मेरिट लिस्ट यामध्ये नाव आलं तर काय? तर ऑब्व्हियसली तुम्ही इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये तुम्ही ते विद्यार्थी पार्टिसिपेट करतील आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही होणार कॅप राउंड 3 मध्ये असे विद्यार्थी सुद्धा कॅप राउंड 4 म्हणजेच इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये पार्टिसिपेट करतील. हा राउंड काय असतो, मॅनेजमेंट राउंड काय असतो त्याची ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेली आहे. ती चॅनलला अवेलेबल आहे. ती तुम्ही बघू शकता. डॉक्युमेंट्स वगैरे काय पाहिजे तुम्हाला ॲडमिशनसाठी त्याची पण व्हिडिओ बनवलेली आहे. ती चॅनलवर अवेलेबल आहे. ती बघू शकता तुम्ही आणि जे काही डाउट असतील तर तुम्ही डाउट्स मला कमेंट सेक्शनला तुम्ही विचारू शकता. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. आजचा शेवटचा दिवस आहे ग्रीव्हियन्स राउंडचा. जे काही चेंजेस करायचे असतील, जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील ते अपलोड करून टाका. मे बी खूप विद्यार्थ्यांची या डेट्स माहिती नसतात. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जेणेकरून तुम्ही अप टू डेट राहाल.
या कॅप राउंड्स प्रोसेसमध्ये. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती पडल्या असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. हा तुमचा चॅनल आहे, तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करा आणि हाईप सुद्धा या व्हिडिओला करा. थँक सो मच.